नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय करिअर की लग्न, कुंडली आणि वास्तुशास्त्र या विषयावर, आणि यावर योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री सर. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करायची, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. पंडित शिवकुमार श्री यांना 12 ज्योतिर्लिंगातील एक प्रमुख ज्योतिर्लिंग श्रीशैल जगद्गुरू पीठाच्या वंशामुळे आध्यात्मिक परंपरा असून त्यांनी स्वतः रोबोट्समध्ये इंजिनियर म्हणून काम केलं आहे. 27 वर्षांपेक्षा जास्त वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि मंत्रशास्त्र यातील त्यांचा अनुभव आहे. भारतात आणि भारताबाहेर 15पेक्षा जास्त पुरस्कारांनी त्यांना सन्मानित देखील करण्यात आलं आहे. 2014 साली माननीय राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडून मिळालेला सर्वोच्च पुरस्कार, तसंच 2015 साली अमेरिकेत लॉस एंजलिस या ठिकाणी वास्तू प्रोडक्ट्सचं अनावरण उद्योगमंत्री श्री सुभाष देसाई यांच्या शुभहस्ते झालं. जगभरात 17पेक्षा जास्त देशात त्यांचं मार्गदर्शन होतं. तसंच दुबई, लंडन आणि अमेरिका या ठिकाणी त्यांचं रजिस्टर ऑफिसेस आहेत. आजच्या विषयासंदर्भात तुमच्याही मनामध्ये शंका असतील, प्रश्न असतील, तुम्ही थेट आत्ता सरांशी बोलू शकता, त्यांना प्रश्न विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. 022-668-3333 हा आपला स्टुडिओ क्रमांक आहे. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा स्वागत मनापासून कार्यक्रमात. पहिला प्रश्न, आत्ताचा जो काही सगळा काळ आहे, या काळामध्ये अनेक तरुणांच्या सुद्धा नोकऱ्या गेलेत, व्यवसाय बंद पडलेत, आणि हे सगळे तरुण तरुणी कदाचित लग्न इच्छुक असतील, कदाचित काही जणांची लग्न यावर्षी करायचे असे प्लॅनसुद्धा होते असतील. मात्र या सगळ्या परिस्थितीमुळे हे सगळे प्लॅन फिसकटलेले आहेत आणि आता द्विधा मनस्थिती आहे की पहिलं काय करायला हवं. बरोबर आहे. करिअरकडे कॉन्सन्ट्रेट करायला हवं की लग्नाचा निर्णय घ्यायला हवा, कारण वयाचा सुद्धा विचार व्हायला हवा. तर या सगळ्या गोष्टींमध्ये शास्त्राच्या अनुषंगानं आत्ता काय करण्याची आवश्यकता आहे, जे विवाह इच्छुक तरुण तरुणी आहेत त्यांनी. बरोबर आहे. नमस्कार. महत्त्वाचा आता हा प्रश्न आहे, कारण आता जसं काय लॉकडाऊन संपलेलं आहे, त्यानंतर जे काही क्लायंट माझ्याकडे येतात, मी ऑल ओव्हर महाराष्ट्रातून क्लायंट येतात. बरोबर. त्यांच्यासमोर हा एकच प्रश्न आहे की बऱ्याच लोकांचे जॉब पण गेलेले आहेत, मुलांचे मुलींचे पण, आणि लग्नाचा पिरियड पण आता पूर्वीच्या काळी कसं होतं की 20, 22, 23, 24पर्यंतच लग्न ठरायचं. म्हणजे मी मला माहिती आहे की 2001, 2002ला जेव्हा मी मॅच मेकिंग, जेव्हा पत्रिका बघायचो, तेव्हा मुलींचं लग्न 22-23ला व्हायचं, मुलं 24-25ला लग्न व्हायचे. बरोबर. पण आता 2020चा पार्ट घेतला तर मुलींचं लग्न 27-28, मुलांचं लग्न 29-30 या दरम्यानच्या काळात नॉर्मली होतं. अशा कंडिशनमध्ये जर काय तुमचं जॉबमध्ये प्रॉब्लेम झाला तर लग्नानंतर स्टॅबिलिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आताचं जग जर बघितलं तर दोन्ही चाकं चालली, म्हणजे नवरा आणि बायको दोघांनी जर काम केलं तरच आपलं पुढचं जीवन व्यवस्थित होईल, अशी एक प्रथाच पडून गेलेली आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण लाईफस्टाईलच्या पॉईंट ऑफ व्ह्यू असं झालेलं आहे. तर या करोनाच्या माध्यमात जे काय आता विस्कळीतपणा झालेला आहे, हा काय ऑटोमॅटिकली या 21 नोव्हेंबरनंतर ऑटोमॅटिकली सगळं सुरळीत होईल, हे लक्षात घ्या. पहिला मुद्दा म्हणजे 6 महिन्यामध्ये बऱ्यापैकी भारत हा सुरक्षित होऊन सगळ्या दृष्टिकोनातून करोना कमी व्हायला पाहिजे. आजपर्यंतचं माझं प्रेडिक्शन कधी चुकलेलं नाही आहे. त्यामुळं सगळ्यांनी पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून आता 21 नोव्हेंबर नंतरच पॉझिटिव्ह गोष्टी करायला हरकत नाही. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पण मंदिरं वगैरे या संबंधीचा उत्सव सण हा बऱ्याच दृष्टिकोनातून साजरा होणार आहे या 21 नोव्हेंबरनंतर. शांततेचं वातावरण भारतात असायला पाहिजे. आत्ताचं कंडिशन जे आहे, लग्नाच्या पॉईंट ऑफ विचार करायला गेलं तर मुलींचा प्रॉब्लेम असा आहे, जॉब गेला आहे किंवा जॉब आता आपल्याला नाही आहे, तर मग आता लग्न करायचं का नाही करायचं, थांबूया अजून एक जॉब लागू दे मला, नंतर बघू. कारण आई वडील जेव्हा माझ्यासमोर बसतात, मुलगी म्हणते नाही आता जॉब चांगला लागू दे, त्यानंतर मी बघते. पण तुमचं वय 27, 28, 29, 30 असं असेल तर या दृष्टिकोनातून पहिल्यांदा ॲज अ वास्तुशास्त्र, ॲज अ ज्योतिषतज्ञ म्हणून सांगायचा उद्देश, हा मुद्दा हा आहे. मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, आता मुलांना पण जॉब काय असतो, बऱ्यापैकी लागलेला असतो, पण अजून पण हाईक व्हायला पाहिजे म्हणून ते वेटिंगवर राहतात. हे करण्यासाठी मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, या दोघांच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण पत्रिका मी बघतो तेव्हा आता क्लिअरली मला ऑन द स्पॉट कळतं की या मुलाच्या जीवनात वैवाहिक जीवन चांगलं आहे की नाही. बरोबर. जर मुलीचं किंवा मुलाचं पत्रिकेत वैवाहिक जीवनामध्ये गडबड घोटाळा आहे आणि काहीतरी दिसते मला निगेटिव्हिटी, तर आता पहिल्यांदा लग्नासाठी प्रायोरिटीकडे बघणं गरजेचं आहे असा अर्थ होतो, कारण इमिडिएटली ते होत नाही. बरोबर. आणि मग मुलांच्या दृष्टिकोनातून पण हे पत्रिकेतनं बघू शकतो की वैवाहिक जीवन चांगलं आहे की नाही, की वैवाहिक जीवन चांगलं आहे, काय प्रॉब्लेम, कधी लग्न केलं तर कधी प्रॉब्लेम येणार नाही,
देन आफ्टर त्या आपण ऑटोमॅटिकली जॉबच्या दृष्टिकोनातून फोकस करायला प्रयत्न करू शकतो. पण यामध्ये नातेवाईक गोंधळून जातात की काय करायला पाहिजे. अशा वेळा वास्तू ज्योतिष तज्ञ म्हणून मी योग्य मार्गदर्शन करून आता काय प्रोटोकॉल प्रमाणे काय केलं पाहिजे हे एक्झॅक्ट सांगता येईल. नक्कीच. एक कॉल घेऊया आपण. अनिता जोशी आहेत बुलढाण्यावरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला अनिता, काय समस्या आहे? काही नाही, माझा मुलगा आहे हां अनिरुद्ध अनिल जोशी. हां, जन्मतारीख सांगा त्याची. 21/8/93. 21/8/93. जन्म वेळ सांगा. जन्म ठिकाण भुसावळ. हां, जन्म वेळ दुपारी 3:10. दुपारी 3:15 वाजता. 3:15 वाजता. हो, दुपारी. भुसावळ. हा, ओके. भुसावळ. प्रश्न काय आहे तुमचा? हा, प्रश्न काय आहे? प्रश्न हाच आहे की त्याचं करिअर, त्याला अजून जॉब लागलेला नाहीये आणि लग्न. हेच आणि विचारायचं. शिक्षण काय झालंय त्यांचं? शिक्षण कम्प्युटर इंजिनियर झालेलं आहे ते. कम्प्युटर इंजिनियर झालाय. हो. ओके, ठीक आहे. आपण विचारूया. सर, काय सांगता येईल? कम्प्युटर इंजिनियर झालेला विद्यार्थी आहे. कन्या रास आहे, चित्रा नक्षत्र आहे. जॉबमध्ये याला 100% निगेटिव्ह हा इम्पॅक्ट येणारच आहे. मंगळाची दृष्टी 8वी त्या ठिकाणी आहे, केतू पण त्या ठिकाणी आहे, शनीची पण दृष्टी पडते, 3 ग्रह दृष्टी पडते. आता शिक्षणाच्या पॉईंटवर पत्रिका चांगली आहे. शिक्षणात थोडे अडथळे येऊन झाला असणार आहे, नो डाऊट, पण झालेलं आहे. पण आता रनिंग कंडिशनला जॉबला पाहिजे असेल यांना इच्छापूर्ती कुपी माझा प्रोडक्ट आहे की ज्यामध्ये तुम्ही स्वतःची इच्छा लिहून ठेवू शकता. ह्या इच्छापूर्ती कुपीमध्ये जॉब असेल, लग्न असेल, कुठल्याही इच्छा लिहून तुम्ही घराच्या वायव्य कोपऱ्यात ठेवायचं आहे. हा जो मंत्र आहे भगवद्गीतेमधला 78 नंबरचा मंत्र, ह्या 100% रिझल्ट ओरिएंटेड आहे. हे शंकराचार्यांनी पण सिद्ध केलेलं आहे. यत्र योगेश्वरा हा म्हटल्यानंतर गॅरंटी फायदा होतो. यामध्ये पण यंत्र आहेत. हे जी एरिया पण वास्तुशास्त्र पण तयार केलेलं आहे. आतली जी जागा आहे हे वायव्य कोपऱ्यात तुम्ही ठेवा आणि त्यामध्ये इच्छा लिहून तुम्ही ठेवा. गॅरंटीली फायदा व्हायलाच पाहिजे, नंबर 1. आता त्याचबरोबर पुष्कराज आणि माणिक हे 2 रत्न पेंडंट गळ्यामध्ये वापरा, त्यानं गॅरंटीला फायदा होईल. ओम राहवे नमः केतवे नमः हा मंत्र म्हणा. केतूचं दान पूर्वी पण मी सांगितलं ते करायला सुरुवात करा. जॉब हा निश्चित लागायला पाहिजे आणि ते पण कधीपर्यंत 6, 7, 8, 9 6, 7, 8, 9 जानेवारीच्या फर्स्ट वीक किंवा फेब्रुवारीच्या अगोदर जानेवारीमध्ये लागायला पाहिजे जॉब. हे उपाय केल्यानंतर लागायलाच पाहिजे. त्यानंतर हा मुलगा आउट ऑफ इंडिया अब्रॉडला जाणार आहे आणि तिकडंच सेटल होणार आहे, हे 101% क्लिअर सांगतो. त्यामुळं हे नर्वस न होता पुढं पॉझिटिव्ह 100% होणार आहे. काही काळजी करू नका आणि हे माझं खरं होईल. मला तुम्ही 100% आठवण करायला पंडितजींनी सांगितलं होतं, कारण असं हजारो लोकांचा आजपर्यंत झालेलं आहे. विश्वास ठेवा, मी दिलेले उपाय करा, 100% पॉझिटिव्ह रिझल्ट मिळालाच पाहिजे. लग्नाच्या दृष्टिकोनातून पण काय प्रॉब्लेम, लग्नाचं काय काळजी करू नका. लग्न शांत आरामात आनंदात होणार आहे, डोंट वरी. पहिलं हे फोकस जॉबचं होऊ दे. नक्कीच. सर, करिअरमधले जे अडथळे असतात, म्हणजे आता जसं नोकरी न लागणं आहे किंवा बऱ्याच चांगल्या शिकलेली मुलं सुद्धा घरी बसतात. बरोबर आहे. तर हे जे काही अडथळे असतात, हे अडथळे उपायांनी बाजूला करता येतात का आणि आपण त्यातून मार्ग काढू शकतो का? बरोबर आहे. बघा आता कसं आहे, फॉर एक्झाम्पल आपण असं घेऊया की तुम्हाला आता मॅरेथॉनला जायचं आहे. इच्छा तर आहे, पण मॅरेथॉनला तुम्हाला पळता येत नाही, कारण तुम्ही पायामध्ये काटा घुसलेला आहे, तो खूप सह काढलेला नाही आहे. बरोबर. जर तू काटा घुसलेल्या अवस्थेत तुम्ही मॅरेथॉनला गेला, तुम्ही पळू शकणार आहे का? नाही पळू शकणार आहे. तो काटा पायात कुठं लागल्याने कसा काढायचा हा विचार करून डॉक्टरने तो काटा काढल्याने तुम्ही पळायला जाऊ शकता की नाही? नक्की जाऊ शकतो. असंच आहे, जेव्हा कुठलाही प्रश्न मला कोणी विचारतो लग्नासंबंधी अडथळा, मग लग्न हे फोकस करून काय प्रॉब्लेम आहे यासंबंधी विचार. जॉबमध्ये अडथळा, आता शिक्षण चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, जॉबमध्ये अडथळा कशामुळे येतो, कुठल्या कारणामुळे येतो, हे स्पेसिफिकली माझ्या क्लायंटना मी समोर सांगत पण असतो की हा प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम, म्हणून तुम्हाला जॉब लागत नाही आहे, म्हणून तुमचं प्रमोशन होत नाही आहे, म्हणून तुमचं ॲप्रिसिएशन होत नाही आहे, म्हणून तुम्हाला टेकन फॉर ग्रँटेड करून तुम्हाला धक्क्या लावून लोक कामं करून घेतात, हा प्रॉब्लेम आहे. तर हे उपाय करा, 100% तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे. ते पत्रिका बघितल्या, सगळ्या अँगलनं विचार केल्यानंतर 100% जॉब विदिन 2-3 मंथ्स ॲब्रॉड, आउट ऑफ इंडिया पण जॉब लागतोच. कारण माझे क्लायंट जे आहेत दुबई टू कॅनडा, कॅनडा टू सिंगापूर टू US असे बरेच क्लायंट माहिती, त्या लोकांना त्या कंट्रीमध्ये जाऊन मी कन्सल्टन्सी दिलेली आहे. कंट्री टू कंट्री चेंज झालेलं आहे. महाराष्ट्र तर माझ्या दृष्टिकोनात खूप छोटीच गोष्ट आहे, म्हणजे जॉब लागणं बिगणं पत्रिकेत सुटणं तो खूप मोठा पार्ट नाही आहे. म्हणजे आउट ऑफ इंडियाचा विचार करता व्हिसा प्रत्येक देशाचं जे काही नॉर्म्स असतात, काही देशाचे व्हिसा मिळायला 1.5-2 वर्ष लागतात, PR मिळायला वेळ लागतो. इथून तुम्हाला व्हिसा सिलेक्शन व्हायला पाहिजे, व्हिसाच्या रांगेत मुंबईला जाऊन थांबायला लागतं, त्या ठिकाणी तिथे गेल्याने सिलेक्शन व्हायला पाहिजे. UK सारखा व्हिसा मिळताना
येताना टुरिस्ट व्हिसा मिळताना पण प्रॉब्लेम येतो, बाकीचं सोडून द्या. या सगळ्या घोडदौडीतून सक्सेस मिळण्या दृष्टिकोनातून सगळ्या अँगलने मी विचार करून जे उपाय देतो त्यानंतर हे अडथळे दूर होतातच आणि त्याला सक्सेस हा मिळतोच मिळतो. नक्कीच सर. पुढचा एक कॉल घेऊया. सायली माने सोलापूरवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला सायली, काय समस्या? हॅलो सर, मला माझ्या भावाबद्दल प्रश्न विचारायचा होता. जन्मतारीख सांगा. 23/10/88. त्याचं नाव आहे अजित मोहन माने. वार रविवार. टाइम 12:30 दुपारी. आता तो डीएड झालाय. कुठला जन्म आहे? जन्म ठिकाण काय? एमपीएससीची तयारी करतोय. जन्म ठिकाण काय? त्याला लक लागेल का हे विचारायचं होतं. जन्म ठिकाण काय त्यांचं? सोलापूर आहे. सोलापूर. आता प्रश्न सांगा, काय म्हणताय तुम्ही? हॅलो, काय प्रश्न विचारला होता? तो एमपीएससीची तयारी करतोय आता सध्या, मग त्याला त्यात यश मिळेल का एमपीएससी मध्ये? एमपीएससीची तयारी करतोय, त्याला एमपीएससी मध्ये यश आहे का? बघा, या पत्रिकेमध्ये एमपीएससी असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, एमपीएससी परीक्षा बघा, यूपीएससी परीक्षा, या जे लोक पेपर देतात हे लक्षात घ्या. पेपर देणं हा पार्ट महत्त्वाचा नाही, तुमचं सिलेक्शन होणं गरजेचं आहे. सिलेक्शन होण्यासाठी जी ताकद लागते, एवढ्या सगळ्या लोकांच्यावर तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेशन करायचं, या सगळ्या लोकांचा तुम्हाला विचार करायचा, या लोकांच्या मध्ये जाऊन तुम्हाला ॲज अ क्लासरूम क्लास ऑफिसर म्हणून या सगळ्यांची दुःख, या लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या दृष्टिकोनातून कॅपॅसिटी नको का? कॅपॅसिटी आहे का? आहे कॅपॅसिटी. अतिशय हुशार बुद्धिमान माणूस आहे हा. 90% पॉसिबिलिटी आहे गव्हर्नमेंटमध्ये सेक्टरमध्ये जॉब लागण्याची. एमपीएससी म्हणत नाही मी, पण जॉब लागण्याची गव्हर्नमेंटची शक्यता दाट आहे. हुशार आहे, बुद्धिमान आहे. पुष्कराज आणि डायमंड हे 2 रत्न वापरू दे. ओम भौमयन हा मंत्र म्हणायला चालू करू दे. मंगळाचं दान करू दे आणि गॅरंटेडली हा सक्सेस व्हायला हरकत नाही. अजून कमीत कमी 2.5 वर्ष याला कष्ट आहेत, म्हणजे 2.5 वर्षानंतर दरम्यानच्या काळामध्ये सक्सेस गॅरंटेडली मिळेल. हनुमान चालीसा मात्र न विसरता यांनी म्हणणं गरजेचं आहे. काळ्या रंगाचं वस्त्र बिलकुल अंगावर वापरायचं नाही आणि सकाळी सूर्याला अर्ध्य देऊन ओम ह्रीम सूर्याय नमः असं 1008 वेळा दररोज त्यांनी म्हणायला पाहिजे, तरच त्याला हे सगळं सांगितलं सक्सेस मिळायला हरकत नाही. इच्छापूर्तीचा वापर करा. निश्चितपणानं खूप छान असं मार्गदर्शन करिअरच्या दृष्टिकोनातून, लग्नाच्या दृष्टिकोनातून. अजूनही तुमच्या मनामध्ये समस्या असतील किंवा अडचणी असतील, तुम्ही आत्ता तर विचारू शकताच, पण त्याहीपेक्षा आत्ता जे TV स्क्रीनवरती सरांच्या ऑफिसेसचे नंबर सुरू आहेत, या नंबरवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. मार्गदर्शन मिळू शकतं आणि उपायसुद्धा त्याच्यातून जे काही आहेत ते सर तुम्हाला निश्चितपणानं सुचवू शकतात. अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये, ते विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. विश्रांतीनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. करिअर की लग्न, कुंडली याच्यावरती आपण चर्चा करतोय आणि ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री आपल्याला मार्गदर्शन करतायत. मला कार्यक्रमात पुढे जायचं आहे, सरांना प्रश्न विचारायचे आहेत, पण तूर्तास सरांकडून आत्तापर्यंत जसं आपण नेहमी ऐकत आलो की हजारोंच्या संख्येने सरांचं मार्गदर्शन घेतलेले आणि आपल्या समस्या आणि अडचणींमधून मुक्त झालेले आणि आत्ता आपलं जे काही आयुष्य आहे ते आयुष्य खूप छान पद्धतीनं जगणारे असे अनेक लोक आज महाराष्ट्रात आहेत, भारतात आहेत आणि भारताच्या बाहेर देखील आहेत. त्यातल्याच एक आहेत हर्षा म्हणून, आणि त्यांनी आज प्रतिक्रिया व्यक्त केली आपल्याकडे. बघूया त्यांचं काय म्हणणं आहे. पंडितजींची आमचा संबंध खूप पूर्वीपासूनच आहे. आमच्या घरात जे पण चांगले शुभकार्य आज घडले ते सगळे शुभकार्य त्यांच्या मार्गदर्शनामुळेच घडलेले आहेत. आमचं लग्न 2008ला झालं. आमच्या लग्नाची पत्रिका देखील पंडितजींनीच जुळवली होती आणि आमचं लग्न झाल्यानंतर आम्हाला खूप चांगले अनुभव आले. त्यानंतर आम्ही प्रत्येक वेळी कुठलंही चांगलं काम करायचं असेल तर पंडितजींचाच सल्ला कायम घेत आलो आहोत. पहिल्यांदा सुरुवातीला लग्न झाल्यानंतर आमची पत्रिका अगदी उत्तम जुळत होती. त्यामुळे आम्हाला आमच्या सांसारिक जीवनामध्ये आत्तापर्यंत काहीच अडचण आली नाही. पण थोडेसे माझ्या मिस्टरांच्या शिक्षणामध्ये थोडेसे अडथळे यायचे. मग तेव्हा आम्ही पुन्हा पंडितजींचा सल्ला घ्यायचं ठरवलं. त्यांनी आम्हाला थोडेफार काही उपाय सांगितले. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे आम्ही उपायही केले आणि त्यांच्या शिक्षणातले अडथळे दूर झाले. आता ते एमटेक करत आहेत आणि जॉन डियर टेक्नॉलॉजीमध्ये चांगल्या पोस्टवर कार्यरत आहेत. तसंच पहिल्यांदा आम्ही 1 BHK मध्ये राहायचो, पण आता जेव्हा आम्हाला नवीन फ्लॅट घ्यायचा होता तेव्हा आम्ही पुन्हा पंडितजींच्या मार्गदर्शनाचाच विचार केला. कारण की त्यांचं जे नॉलेज आहे, त्यांचं इंजिनिअरिंग झाल्यामुळे त्यांचं जे टेक्निकल नॉलेज आहे ते अतिशय उत्तम आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेतलं नवीन फ्लॅट घेताना
आणि त्यांनी आम्हाला अगदी डिटेलमध्ये कुठल्या वस्तू कुठे ठेवायच्या, कुठल्या दिशेला दरवाजा असावा, कुठल्या दिशेला बाथरूम असावं, कुठल्या दिशेला किचन असावं, हे सगळं अतिशय डिटेलमध्ये सांगितलं आणि त्यानुसारच आम्ही आमचा नवीन 3 BHKचा फ्लॅट घेऊ शकलो. त्यामुळे आम्हाला या घरात आल्यापासून इतकी नवीन ऊर्जा जाणवते आहे, पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते आहे. तसेच पंडितजींचे प्रोडक्ट जे आहेत ते अतिशय उत्तम आणि 100% रिझल्ट देणारे आहेत. ते प्रोडक्ट मी आत्तासुद्धा माझ्या घरामध्ये वापरते आहे. जसं की कालीमाता, बालाजी ह्या ज्या मूर्ती, हे जे प्रोडक्ट्स आहेत ते तुम्हाला अतिशय पॉझिटिव्ह एनर्जी देतात. पंडितजींनी आम्हाला आत्तापर्यंत खूप मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या या मार्गदर्शनाबद्दल मी खरोखरच त्यांचे मनापासून आभार मानते. खूप छान अशी बोलकी प्रतिक्रिया हर्षा यांची आपण आत्ता ऐकली. मला थोडंसं याबद्दलच अधिक जाणून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केला की त्यांचं लग्नही तुम्ही जुळवलं होतं आणि तुम्ही नेहमी तुमच्या बोलण्यामध्ये मॅच मेकिंग हा एक विषय येत असतो. तर ते नेमकं काय असतं आणि कशा पद्धतीने तुमची पद्धत काय आहे? कसं आहे, पहिलं लक्षात घ्या, आता ते ज्या हर्षा मॅडम होत्या त्यांचं ऑलरेडी BE कॉम्प्युटर झालेलं आहे, त्यांचं उच्च शिक्षित ते आहेत आणि लग्न झाल्यानंतर पण त्यांच्या मिस्टरांनी BE नंतर MTechचं शिक्षण मुलगी झालेली असताना पण पूर्ण केलेलं आहे. याला म्हणायचं जिद्द आणि याला म्हणायचं नवरा बायकोंचं प्रॉपर एकमेकांना सपोर्ट. आत्ताच्या कंडिशन बघायला गेलं तर मुलं आहे ती BE करायचं पण अवघड असतं, पण लग्न झाल्यानंतर नवरा बायको मिळून एकत्र राहून सुद्धा MTechपर्यंत शिक्षण करणं ही साधी गोष्ट नाही. ही त्यांनी अचीव केली. 1 BHK असून डायरेक्ट 2 BHK नाही 3 BHK पर्यंत त्यांचा प्रवास झटक्यात 2-3 वर्षात झाला. हे वास्तुशास्त्राच्या जोरावर झालं, जे पत्रिकेचे उपाय दिले त्यावर झालं आणि हाच महत्त्व. आज त्यामध्ये MTech पूर्ण झाले त्यांचं. आता US ला जाऊन आले, मेक्सिकोला जाऊन आले, ठीक अनेक देशात जाऊन पण आले त्यांचे मिस्टर. तर तुम्ही जो मला विचारला की मॅच मेकिंग म्हणजे काय, लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा कुठेही मॅच मेकिंगला जाता, समजा तुमचा मुलगा आहे आणि एखाद्या मुलीला मॅच मेकिंगला कुठेही गेला तर दोघांची पत्रिका वृषभ रास बरं कुंभ रास काय, हे नक्षत्र ही रास एवढे गुण जुळतात. असं मॅच मेकिंग कम्प्युटरला पण तुम्ही असं करता की जे 100% चुकीचं आहे. जर ह्याच्यावरच धरून लग्न केलं चुकतं. माझी पद्धत कशी आहे, समजा तुमचा मुलगा आहे आणि तुम्ही म्हटलं सर अशा हे मुलाची पत्रिका आहे, या मुलासाठी मला मुलगी बघायची आहे, तर तुम्ही तुमचे जे ऑप्शन असतात मला तुम्ही पाठवता, बरोबर. मग तुमची मुलाची पत्रिका समोर असते, या मुलीची पत्रिका मला समोर असते. आता या मुलाची पत्रिका कितपत चांगली आहे आणि पुढे काय फ्युचर होणार आहे, काय ड्रॉबॅक आहे मला बघितलं कळतं. मुलीची पत्रिका पण समोर आहे, अरे बापरे या मुलीच्या पत्रिका डायव्हर्सचा योग आहे, असं या मुलीच्या संतानाचा योग नाही आहे. ही मुलगी घरात त्यानंतर वादविवाद किंवा भांडण करू शकते, कोर्ट मॅटर होऊ शकतं. इथं बघायची मला गरज नाही, या मुलीकडेच पत्रिका बघितल्या फटफट फटफट सगळ्या गोष्टी कळतात. मग करायचं का नाही डायरेक्ट सांगतो. आता बाकी ठिकाणी प्रॉब्लेम काय येतो, ही मुलगी आहे आणि हा मुलगा आहे, तुमचा मुलगा वृषभराचा, मुलगी पण वृषभराची, वा 36 गुण जुळले, लग्न करून टाका. अरे पण इथं डायव्हर्सची पत्रिका मुलीची ते काय, हा पॉइंट पत्रिका जुळवताना बघितला जात नाही अनेक वेळेला, सगळ्या वेळा म्हणत नाही, अनेक वेळेला. म्हणून दोन्ही पत्रिका समोर ठेवल्या आणि किती मॅच मेकिंग आहे, यस किंवा नो करा, ह्या गोष्टीला अर्थ काहीच नाही आहे. तुमची मुलगी आहे आणि तुमच्या मुलीवर एखाद्या मुलाचं लग्न करायचं आहे, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्या मुलावर ही मुलगी लग्न करणार, तो योग्य आहे का नाही, तो रागीट आहे का, तो प्रेमळ आहे का, त्याचं वैवाहिक जीवन चांगलं आहे की नाही, संताना सुख चांगलं आहे की नाही, आपल्या मुलीला प्रेमानं वागवेल का, हा तुम्ही कसं ओळखणार. एक्सपर्ट ओपिनियन घेतल्याचे करू शकत नाही. आणि ब्राह्मण हा इथे गोडे गुण जुळले, लग्न करून टाका, नंतर प्रॉब्लेम माझ्याकडे इथं लाईन लागते. नंतर मी दरवेळेला हे ओढून सांगत असतो, कारण हा समाजात खूप मोठा बदल घडला पाहिजे आणि तुमच्या मुलांचं लाईफ तुम्ही तुमच्या हाताने चांगलं करणं गरजेचं आहे. मुलंही लहान असतात, त्या गोष्टीवर विश्वास नाही, त्या गोष्टीवर अनेक वेळेला ते विचार करत नाहीत. वय लहान आहे, आपण तर मोठे असतो, आपण विचार करताना या गोष्टीचा विचार करणं खूप गरजेचं आहे. नक्की. एक फोन येतोय आपल्याला, चारुशीला साप्ते आहेत पुण्यातून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला चारुशीला, काय समस्या आहे? हॅलो, मला माझ्या मुलीबद्दल विचारायचं होतं. जन्मतारीख सांगा. 10/7/2019. 2019. ठीक आहे, ओके. संध्याकाळी 6:05 जन्म आहे. हा, जन्म ठिकाण आणि काय? पुण्याला आहे. ओके. काय समस्या आहे? हेल्थ बद्दल विचारायचं होतं. तिला सारखं म्हणजे काहीतरी आजारी पडत असते किंवा आणि फ्युचर बद्दल. येस 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 हेल्थ बद्दल. छोटी मुलगी आहे, हेल्थ सांगतो तुम्हाला. 2019 मुलगी आहे. बरं, हा एक वेगळाच प्रश्न आपल्या समोर आलेला आहे की एवढ्या लहान मुलात कसं काय पत्रिका बघतो, असं नाही आहे. बघू शकतो आपण, काय प्रॉब्लेम नाही. या मुलीच्या मध्ये मंगळ आणि शनीचा षडाष्टक योग आहे
राहू केतू प्रथम स्थानामध्ये म्हणजे लक्षात घ्या, अमावस्या पौर्णिमे दरम्यानच्या काळात या मुलाला जास्त त्रास होत असेल त्यावेळेला काळजी घेणं गरजेचं आहे. नंबर 1. मंगळ कर्केचा बुधाबरोबर आहे आणि त्यावर मंगळाची शनीची बरोबर 8वी दृष्टी त्यावर पडते, म्हणजे कान नाक घसा डोळ्यासंबंधी त्रास असणार आहे. वर खाली काही नाही त्रास हिला, फक्त कान नाक घसा डोळ्यासंबंधी त्रास असणार आहे किंवा हा मानेचा पार्ट स्पायनल कॉर्डचा पार्ट आहे या ठिकाणी काहीतरी आजार असण्याची शक्यता आहे. लहान मुलाला कळत नाही, आपल्याला कळत नाही का रडते, कुठं दुखतंय, पोटासंबंधी काय समस्या नाही, उष्णतेसंबंधी समस्या असणार आहे. तिला भरपूर पाणी प्यायला देत जा, चांगलं म्हणजे उष्णता कमी होण्या दृष्टिकोनातून जे उपाय करा. आणि छातीचा वरचा पार्ट जो आहे या ठिकाणी मात्र तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही औषधोपचार केलं 100% पॉझिटिव्ह इफेक्ट येईल. शनी आणि मंगळ मृत्यू शराटक योग शांती करणं गरजेचं आहे. रवी राहू चांडाळ योग पण शांती करणं गरजेचं आहे. पुढे जाऊन दिसायला स्मार्ट सुंदर होणाऱ्या व्यवसायात यश नाही, नोकरीमध्ये यश आहे. शिक्षण हे मजबूत चांगलं असणार आहे. शिक्षण हे कॉमर्स आणि फायनान्शियल क्षेत्रामध्ये पुढे जाण्याची शक्यता आहे. अशा बऱ्याच गोष्टी मी सांगू शकतो, पण लिमिटेशन आता हिने विचारलं फक्त आजारपणासाठी. तर आजारपण कंट्रोल करण्याच्या दृष्टिकोन महामृत्युंजय मंत्र जो आहे तो म्हटला पाहिजे. त्याबरोबरच तुम्ही ताम्रजलमचं जे पाणी आहे ते दररोज प्यायला सांगा. 100% पॉझिटिव्ह इफेक्ट यायलाच पाहिजे. वास्तुशास्त्रानं तुमचं जे घर आहे ते मात्र नक्की चांगलं करा की ज्या एनर्जी लेवल चांगली राहील. नक्कीच सर, कार्यक्रमात आपण उत्तरार्धामध्ये शेवटची 2 मिनिटं माझ्याकडे. एक वेगळा प्रश्न थोडासा की आता तुमच्या बोलण्यामध्ये अनेक वेळेला येतं की तुमचे ऑफिसेस पण बाहेरच्या देशांमध्ये आहेत. बरोबर आहे. अनेक ठिकाणी अनेक विद्यार्थी अनेक लोक बाहेरच्या देशांमध्ये नोकऱ्या करण्यासाठी धडपडत असतात. बरोबर. शास्त्रांच्या माध्यमातून किंवा तुमच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून या लोकांना आपण ठोसपणानं सांगू शकतो का की तुम्ही अब्रॉडला किंवा बाहेरच्या देशांमध्ये तुमचे जॉब म्हणा, करिअर म्हणा किंवा व्यवसाय म्हणा तुम्ही यशस्वी होऊ शकता, करू शकता? 101% सांगू शकतो. मी तर सांगू शकतो कारण मी आउट ऑफ इंडिया जाऊ सांगू का शकतो, कारण मी न्यू जर्सीमध्ये बसून न्यू जर्सीच्या लोकांच्या पत्रिका बघितल्यात, हाँगकाँगमध्ये बसून हाँगकाँगच्या लोकांच्या पत्रिका बघितलेत, लंडन बसून लंडनच्या लोकांच्या पत्रिका बघितलेत. मला तुम्ही समजा आज मला भेटायला लंडनला आला, तुमची अपॉइंटमेंट आहे असं असं, हां पंडितजी हाय मला आता जॉब करायचं आहे किंवा प्रमोशन, मला कळतं ना. तुम्ही आज आपण लंडनवर बसलो आहे आणि तुमच्याशी मी बोलतो आहे, तुम्ही इंडियन आहे आणि तुमच्या पत्रिकेत मला कळलं अरे हा माणूस लंडनला आज लंडनला आहे, पूर्वी इंडियात होता, म्हणजे मला प्रॅक्टिकल नॉलेज मिळालं की लंडनला असल्या माणसाची पत्रिका कशी असते. इथं बसून लॉजिक लावायची गरज नाही. मी 2003 पासून 21 कंट्रीत गेलेलो आहे, त्यामुळे त्या कंट्रीमध्ये शेकडो क्लायंटच्या पत्रिका त्याच ठिकाणी बघितले. त्यामुळे मला माहिती आहे की गॅरंटीली आउट ऑफ इंडिया जाणारा माणसाची पत्रिका कशी असते. सक्सेस करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, लग्नाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मात्र हे पण लग्न बघणं गरजेचं आहे की आउट ऑफ इंडिया जाणार आहे का इथंच लग्न होणार आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे. शुअर. नक्कीच. पुढच्या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून कसं प्लॅनिंग आहे आणि आता जर लोकांना तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर त्यांनी कशा पद्धतीने तुमच्यापर्यंत? बघा, ह्या करोनाच्या प्रभावामुळे सध्या मी काय केलं, सोमवार बुधवार शनिवार माझं ऑफिस आहे. सकाळी 10:30 वाजल्यापासून 2 पर्यंत अपॉइंटमेंट असतात, संध्याकाळी 5 वाजल्यापासून रात्री 8:30 पर्यंत अपॉइंटमेंट असतात. पुण्यामध्ये प्रभात रोड डेक्कन रोड एरियामध्ये भंडारा रोडला माझं ऑफिस आहे. रविवारी 11 ते 4 या वेळामध्ये माझ्या अपॉइंटमेंट माझ्या असतात. कन्व्हिनियंट टाईम आहे, मला तुम्ही या 2 वेळा सोमवार बुधवार शनिवार भेटू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता. माझे 12 असिस्टंट आहेत, एक असिस्टंट नाही, त्यामुळे कुठल्या असिस्टंटला फोन करा, नाव विचारून घ्या, म्हणजे तुम्हाला फॉलोअप घ्यायला इझी पडेल. आणि त्याचबरोबर येत्या 20 तारखेला मी आहे वाशीमध्ये कन्नड सभा, जे ठिकाणी हॉलचं नाव दिसेल तुम्हाला टी व्हीवर, त्या ठिकाणी वाशीला मी आहे. मुंबईकर लोकांसाठी ठाण्याकडून अनेक लोक म्हटले की पंडितजी दादर नको, मला वाशीला जरा ट्रेन बंद असल्यामुळे तुम्ही इथं या, त्यासाठी मी ठेवलेलं आहे. तर वाशीला यावेळेला मी आहे, वाशीला तुम्ही अपॉइंटमेंट मला घेऊन भेटू शकता. आणि माटुंगामध्ये माझं ऑफिस चालू झालेलं आहे. स्टेशनच्या तिकीट काउंटरपासून आवाज दिला तरी तुमचा आवाज ऐकू एवढ्याच जवळ अंतरावर मी ते घेतलेलं आहे, कारण दादरला लोकांना खूप चालायला लागत होतं. नक्कीच. तर माटुंग्याला ऑफिस चालू केलं, त्या ठिकाणी PSK मार्ट, माझे मसाल्याचे प्रोडक्ट पण त्या ठिकाणी, माझे वास्तू प्रोडक्ट पण त्या ठिकाणी मिळू शकतात. तुम्हाला आता माझी फोटोग्राफ मी दाखवलेले आहेत. निश्चितपणानं खूप छान अशा पद्धतीचं मार्गदर्शन आपल्याला आज मिळालेलं आहे आणि अधिक मार्गदर्शनासाठी तुम्ही निश्चितपणानं जे नंबर आत्ता स्क्रीनवरती आहेत त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम TV.